शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे। मुंबईकरांपर्यंत पोहोचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेगा रोड शोचं आयोजन भाजपच्या वतीने करण्यात आलंय आणि या रोड शोच्या माध्यमातून भाजप मोठं शक्ती प्रदर्शन देखील करणार आहे। तर 15 मे रोजी होणाऱ्या रोड शोसाठी आता भाजपने जय्यत तयारी देखील सुरू केली आहे। सविस्तर पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईत रोड शो। रोड शोच्या माध्यमातून मोदी मुंबई पिंजून काढणार। मोदींच्या रोड शोमुळे मुंबईत ट्रॅफिक जाम होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभांच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढतायत। मोदींनी मुंबईत प्रचारासाठी मेगा प्लॅन आखलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी मुंबईत मेगा रोड शो करणार आहे। मोदी मुंबईतल्या 4 ते 5 मतदारसंघात रोड शो करणार असल्याची माहिती आहे। 15 मे रोजी होणाऱ्या रोड शोसाठी भाजपने आता तयारी सुरू केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शोला चेंबूरमध्ये सुरुवात होणार आहे। त्यानंतर मोदींच्या वाहनांचा ताफा घाटकोपरच्या दिशेने जाईल। घाटकोपर नंतर मोदी पवई भागात जातील। तिथून अंधेरीच्या साकीनाका भागात त्यांच्या वाहनांचा ताफा जाणार आहे। मोदींच्या रोड शोच्या नियोजनासाठी महायुतीच्या नेत्यांच्या बैठकांवर बैठका होत आहेत। मुंबईसारख्या शहरामध्ये रोड शो करत असताना ज्या काही डिफिकल्टीज पोलिसांना फेस करायला लागतात त्या विचार करूनच आम्हाला तो रूट फायनल करायला लागतो आणि तो रूट प्राईम मिनिस्टर ऑफिसने सुद्धा अप्रूव्ह करायला लागतो। आम्ही अजिबात वाहतुकीची कोंडी होऊ देणार नाही, अशाच रीतीने आम्ही रूट फायनल करू। मोदींचा रोड शो ज्या परिसरात होणार आहे तो भाग वर्दळीचा असणार आहे। त्यामुळे रोड शोची वेळ कोणतीही असो त्या भागात मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सामान्य मुंबईकरांनी आतापासूनच नाक मुरडायला सुरुवात केली आहे। अशा परिस्थितीत मुंबईत मेट्रोची कामं चालू आहेत, कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत, प्लस इथल्या स्थानिक उमेदवारांचा प्रचार चालू आहे आणि खास करून दक्षिण मुंबईतले रोड आणि हे सगळं बघता VVIPंनी हा मोह टाळावा। त्यांनी दुसरी जे म्हणजे मोठे जिल्हे आहेत तिथं प्रसार करावा। त्या मुंबईत थेट चर्चगेटपासून स्टार्ट होतो बोरीवलीपर्यंत एवढा ट्रॅफिक असतो। अशामध्ये कुठलाही रोड शो झाला तर मुंबईचे सर्व वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणार आणि त्याच्यामध्ये लोकांना भरपूर त्रास होणार। ईशान्य मुंबईचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी असे कितीही रोड शो झाले तरी फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे। नुसतं ईशान्य मुंबईमध्येच ते मोदी साहेबांना घेऊन येतात आहे, त्यांचं स्वागत आहे इकडे, पण त्यांना मोदी येऊ दे नाही तर कोण पण येऊ दे, इकडे मोदी साहेब आले तरी काही एक पैशाचा फरक पडणार नाहीये। लोकांनी एकदा ठरवलेलं आहे का ईशान्य मुंबईमधून संजय दिना पाटील हे मशाल निशाणीवर खासदार होणार आहे। शेवटच्या टप्प्यात मुंबई ठाणे जिल्ह्यात मतदान होणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त प्रचार कसा होईल यावर मोदींचा भर आहे। आतापर्यंतच्या 3 टप्प्यांत कमी मतदान झालंय। किमान उरलेल्या 2 टप्प्यांमध्ये तरी मोदींच्या प्रचारानं मतदानाची टक्केवारी वाढते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।